नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजे आता जयदीप काम करत बसलेला असतो. त्याच वेळेस आता मम्मी साहेब तिथे येतात. बघतात तर काय, अरे हा जयदीप इथं काम करत बसलाय वे, ह्याला मी अख्ख्या घरभर शोधलं आणि हा काय करतोय तिथं कामं करतोय. आता मम्मी साहेब विचार करतात की काय करावं बरं. चला मम्मी साहेब, हीच संधी आहे, ह्या संधीचं सोनं करायचं आहे, ह्या जयद्याला आता आपण आपल्या ताब्यात करूयात असं म्हणून मम्मी साहेब आता जयदीपच्या समोर येतात. जयद्या काय करतोयस. त्यात तो म्हणतो, अहो अगं मम्मी ये की, ते सत्तादादानं काम सांगितलं होतं ना, तर ते सत्याचं मग थोडंसं काम करतोय मी, ते विहिरीचं एक 7-12 त्याचं फक्त बघतोय थोडेसे कागदपत्र. त्या मम्मी म्हणते अच्छा अच्छा चांगलं काम करतोय सा तू, सत्याला मदत करतो, एक नंबर. बघ सत्याचं केवढं मोठं नाव आहे. तेव्हा सत्याला असं बोलल्यानंतर जयदीप हो म्हणतो. तेव्हा मम्मी म्हणते, पण मला काय म्हणायचं आहे जयद्या, तू हे सगळं काम सत्यासाठी करतोय, हे काम तू स्वतःसाठी पण करू शकतोस ना. म्हणजे कसं होईल, तुझं पण नाव मोठं होईल, सत्यासारखी तुझीही ओळख होईल, लोक तुलाही ओळखतील रे. तेव्हा तो म्हणतो, मग मी तुला काय म्हणायचं आहे नक्की, मला एकदा नीट सांगतेस का, म्हणजे कसं मला तुला जे बोलायचं आहे ते लवकर समजेल आणि स्पष्ट समजेल. तर मम्मी साहेब म्हणतात, हो हो सांगते की. आता मम्मी साहेब त्याला सांगू लागतात, पण आता जयदीपला कळतं की सत्यादादापासून मला फोडण्याचा मम्मीचा प्लॅन आहे. आता लगेचच तो म्हणतो, अच्छा असं आहे का मम्मी, बरं ठीक आहे, मी विचार करून सांगतो. आता मम्मी साहेब तर खुशच असतात. त्यांना असं वाटतं की चला जयदीप आता आपल्या ताब्यात आलेला आहे. आता तो सत्य आणि मंजूपासून वेगळा झाला आहे, म्हणजे हे प्याद मी कसं पाहिजे तसं फिरवू शकते. तर इकडे आता तात्यासाहेबांना मंजूवरती जरा दाटच संशय आलेला असतो, कारण जेव्हा ते भेटायला आलेले असतात तेव्हा त्यांना मंजूच्या वागण्यात थोडंसं विचित्रपणा जाणवलेला असतो. आता तात्यासाहेब जातात ते डायरेक्ट पोलीस स्टेशनला, पूर्वाला भेटतात आणि तेव्हा ते म्हणतात की त्या मंजूवरती मला ना डाऊट आहे, ती नाटक तर करत नसेल ना. त्यावेळेस ती पूर्वा सांगू लागते की तुम्ही तिच्या घरी का जाताय, तुम्ही पुन्हा त्या घरी गेला, पुन्हा संशय घेतला तर तो सत्या पुन्हा एकदा तुम्हाला पोलीस कोठडीतून डायरेक्ट न्यायाधीशासमोर उभा करेल. मग काय करणार आहात तुम्ही. आत्ता मला कळतंय तो आर्यन सारखा असा वेड्यासारखा का वागतो, कारण त्याच्यामध्ये सगळे गुण तुमचेच आलेत ना. आणि हो, तुम्ही माझ्यासमोर असं बोलायचं नाही. आता जर का आता सत्याने तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं किंवा जेलमध्ये टाकलं तर मी काहीही करू शकत नाही आणि तुम्ही मला काही बोलायचं नाही आहे, कारण मी तुम्हाला बाहेरच काढू शकत नाही आहे. तुम्ही सारखं सारखं तिच्या घरी जाऊ नका ना. मंजूच्या घरी जायची गरज काय आहे तुम्हाला, मी करते ना, माझ्यावरती विश्वास ठेवा ना थोडासा. असं म्हणून पूर्वा आता चांगलीच चिडलेली असते. तात्यासाहेबांना तिने चांगलीच धमकी दिलेली असते की इथून पुढे जर का सत्याने तुम्हाला जेलमध्ये टाकलं तर माझ्याकडे यायचं नाही, मी तुमची सुटका करणार नाही. आता तुम्हाला काय वाटतं, तात्यासाहेबांच्या मनात मंजू आणि सत्याबद्दल जो संशय आलाय तो तर खराच आहे, पण तात्यासाहेब त्याबद्दलचे पुरावे शोधून काढणार का. त्याचबरोबर मंजूला दिसतंय मंजू एकदम ठणठणीत आहे, हे सत्याने इतके दिवस का लपवून ठेवलंय, हे सत्य कधी समोर येणार आणि हे सत्य समोर आल्यानंतर कुठल्या एका महत्त्वाच्या गोष्टीचा उलगडा होणार. हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.